Hello, my dear students. From Value Education, we are going to see lesson number 6, adjusting to the situation. म्हणजे जी काही सिच्युएशन असेल त्याप्रमाणे आपण स्वतःला ढाळलं पाहिजे. ओके, सी गोईंग विथ द फ्लो म्हणजे जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. An old man fell into a fast flowing river accidentally. In the picture you can see an old man, he fell into a very fast flowing river accidentally म्हणजे चुकून. The river was ending up in a waterfall. Now this river was getting end up into a waterfall which falls from the height. People who saw him fall, the other people who saw this old man fall in this river, feared for his life. Means they were very scared for his life and wondered if he would survive. And they thought that whether he will survive or no. After a few hours, this man came out alive and was found at the bottom of the waterfall. After some hours, okay, the old man came alive from this river, alive out, and he was found at the bottom of the waterfall. म्हणजे शेवटी त्या waterfallच्या. Everyone asked him how he managed to survive. So the other people, they asked him, how did you manage to keep yourself survive in this huge flowing river? The old man said, then the old man replied, I adjusted myself to the water and did not try to make the water adjust to me. मी काय केलं? मी स्वतःला त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये स्वतःला ॲडजस्ट केलं. मी अशी अपेक्षा केली नाही की पाणी मला ॲडजस्ट करून घेईल. ओके, without resisting or thinking, I allowed myself to be shaped by the river water. म्हणजे मी जास्त उलट प्रयत्न केला नाही आणि जसा फ्लो असेल पाण्याचा मी त्यासोबत वाहत होतो. When I got down into the swirl, I came out with the swirl with the power of the swirl. If I was thrown up by the water, I just went up. That is how I survived. मी त्या पाण्याच्या प्रवाहामध्येच असं गोल 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 फिरत खाली पडलो, त्या पाण्यामध्ये आलो आणि त्या पाण्याच्याच पावरमुळे मी या पाण्यामध्ये एकदम खाली बॉटमला येऊन पोहोचलो आणि म्हणून मी स्वतःला वाचवू शकलो, सर्वाईव्ह करू शकलो. लेसन्स लर्न फ्रॉम द स्टोरी. It is better to adjust and cooperate when you are in a difficult situation. So it is always very necessary to adjust yourself and you have to cooperate with the difficult situations that you face in the life. Nature is much more powerful than we are. हा निसर्ग आपल्यापेक्षा खूप खूप पटीने जास्त शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. Therefore we must become a part of it to survive. म्हणून आपण स्वतःला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे इथे जगण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी. समटाईम्स द सिच्युएशन्स कुड बी सो डिफिकल्ट टू मॅनेज. कधी कधी काही गोष्टी असतात, सिच्युएशन्स असतात जे आपल्याला मॅनेज करायला डिफिकल्ट होतं. दॅट वी नीड टू गो अलॉंग विथ द सिच्युएशन फॉर सम टाईम बिफोर वी कम आउट ऑफ इट. मग त्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? त्या सिच्युएशनमध्ये जसं आपल्याला पॉझिटिव्हली वागता येईल आपण तसं वागलं पाहिजे. मगच आपण त्या सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो. नाव प्लेइंग इट डिफरंटली. अ 10-year-old बॉयज ड्रीम वॉज टू प्ले फुटबॉल. एक मुलगा होता ज्याचं ड्रीम होतं तो फुटबॉल खेळेल. ही मॅनेज टू गेट इन टू द क्लास फुटबॉल टीम. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तो क्लासच्या फुटबॉल टीममध्ये सिलेक्ट झाला. बट ही कुड नॉट रन ॲज फास्ट ॲज हिज टीममेट्स. बट वन ड्रॉबॅक वॉज दॅट ही कुड नॉट रन ॲज फास्ट ॲज हिज टीममेट्स. आता आपल्याला माहिती आहे फुटबॉल गेममध्ये आपलं रनिंग खूप फास्ट पाहिजे कारण आपल्याला त्या बॉलसोबत पळावं लागतं. पण त्याचा या मुलाचा एक ड्रॉबॅक होता की तो दुसऱ्या मुलांसारखा फास्ट पळू शकत नव्हता. सो ही केम अप विथ अ सिम्पल मेथड. मग त्यांनी त्याच्यावरती एक युक्ती लावली. ही फोकस्ड ऑन बॉल हँडलिंग अँड ड्रिबलिंग स्किल्स टू बीट द अदर्स. मग त्यांनी काय केलं? आपला फोकस केला की तो त्या बॉलला
कसा हँडल करू शकेल आणि त्याला ड्रिबल कसा करू शकेल. ड्रिबलिंग म्हणजे खूप वेळ त्या बॉलला आपल्याकडेच ठेवणं. फुटबॉलमध्ये आपल्याला पास ऑन करावा लागतो तो फुटबॉल. मग त्यांनी फोकस ठेवला की तो बॉल स्वतःकडे जास्तीत जास्त वेळ कसा तो हँडल करू शकतो. त्यांनी त्याच्यावरती फोकस केलं. दिस वॉज अ स्मार्ट मूव्ह टू ओव्हरकम हिज प्रॉब्लेम. आणि त्याला जास्त यासाठी पळावं लागायचं नाही, कारण त्यांनी ती ट्रिक शोधून काढली की तो कसा जास्तीत जास्त बॉलचा यूज करू शकेल. सो दिस इज द व्हेरी स्मार्ट मूव्ह अँड ॲडजस्ट विथ द सिच्युएशन. आणि त्यांनी ती व्यवस्थित प्रकारे ही युक्ती लावून ती सिच्युएशन कंट्रोल केली. दो द अदर्स वर एबल टू रन फास्टर दॅन हिम, ही हॅड बेटर कंट्रोल ऑन द बॉल. जसे बाकीच्यांकडे स्किल होतं फास्ट रनिंगचं, पण ह्याच्याकडे स्किल होतं त्या बॉलला कंट्रोल करण्याचं. ओके. मग त्यांनी काय केलं, ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की त्यांनी त्या सिच्युएशनला त्याप्रमाणेच हँडल केलं. ओके. जशी सिच्युएशन आली त्याप्रमाणेच त्यांनी हँडल केलं. ओनली थिंग दॅट ही वॉन्टेड टू बी इन द फुटबॉल टीम. जर त्यांनी विचार केला असता जाऊ दे मी बाकीच्या मुलांसारखा पळू शकत नाही फास्ट, मग त्याचं ड्रीम पूर्ण झालं असतं का फुटबॉल टीममध्ये खेळण्याचं? नाही. तर त्यांनी त्याच्यातून पर्याय काढला, म्हणून तो त्या फुटबॉल टीममध्ये राहू शकला आणि चांगल्यारीत्या खेळू पण शकला. ओके. देन जस्ट थिंक, एक विचार करा. when you pour water into a glass, as it's shown in the picture, when you pour water into a glass, it takes the shape of the glass. मग त्या वॉटरला कसाचा शेप येतो? त्या ग्लासचा. when you pour the same water into a cup, जर तुम्ही पाणी एका कपमध्ये टाकलं, it takes the shape of the cup. This happens because water adapts itself according to the shape of the vessel. So whichever vessel you pour the water, either it's glass, cup, bottle or any of the bowl, you will see that the water get adjusted with the vessel and it takes shapes of that vessel only. So water is very adjustable. So in the same way, we people also should be very adjustable according to the situation. Then it is very easy for us to manage the situation and to be survive. Okay, so listen to the video very carefully and write question answers on a paper and staple it in the textbook, and do question number B, complete the sentences in the textbook itself and complete my personal change record also. Till that time, take care. Bye.